देव सगळीकडे व्यापक आहे, पण देवाचा भक्त असल. नामदेव महाराज देवाचे भक्त होते, त्याला फक्त मूर्तीपुरता पांडुरंग परमात्मा होता. ज्ञानेश्वर महाराज देवाचे भक्त होते, त्यांना सगळीकडे देव होता. तुकाराम महाराज देवाचे भक्त होते, त्यांना पाल्या पाचोळ्यामध्ये देवाचं दर्शन झालं, वृक्षामध्ये पशु पक्ष्यामध्ये देवाचं दर्शन झालं. मग आता आपण तुकाराम महाराजामध्ये बसतो का नाथ महाराजामध्ये बसतो का ज्ञानेश्वर माऊलीमध्ये बसतो? मग आपण कोणामध्ये बसतो? तुला कसं सांगू बाबा, म्हणजे देव कुठे येतो? तू जर हरीचा दास असशील तर म्हणले अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हरीची दास हरी प्रत्येक प्रवचनामध्ये हे सगळं होतं. मग त्याचं पुण्य कोणाला लागणार?